कस्तुरबा यांचा जन्म 11 एप्रिल 1869 रोजी गोकुळदास कपाडिया आणि व्रजकुंवरबा कपाडिया यांच्या कन्या म्हणून झाला होता. हे कुटुंब गुजराती हिंदू व्यापाऱ्यांच्या मोधबनिया जातीचे होते आणि ते पोरबंदरच्या किनाऱ्यावरील शहरात होते. त्या भारतीय राजकीय कार्यकर्त्या होत्या. तिने 1883 मध्ये मोहनदास गांधी यांच्याशी लग्न केले आणि त्यांच्यावर त्यांचा खूप प्रभाव पडला. कस्तुरबा गांधींनी 1904 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील राजकारणात प्रथम स्वतःला सामील केले, जेव्हा त्यांनी पती आणि इतरांसोबत डर्बनजवळ फिनिक्स सेटलमेंटची स्थापना केली. 1913 मध्ये तिने दक्षिण आफ्रिकेतील भारतीय स्थलांतरितांना होत असलेल्या गैरवर्तनाच्या विरोधात आंदोलनात भाग घेतला. कस्तुरबा आणि गांधींनी जुलै 1914 मध्ये दक्षिण आफ्रिका सोडली आणि भारतात राहायला परतले. कस्तुरबाच्या क्रॉनिक ब्रॉन्कायटिस असूनही तिने भारतभर नागरी कृती आणि निषेधांमध्ये भाग घेणे सुरूच ठेवले आणि अनेकदा पती तुरुंगात असतानाही तिला स्थान मिळवून दिले. तिचा मोठा वेळ आश्रमात सेवा करण्यात वाहून गेला. येथे कस्तुरबांना बा किंवा आई म्हणून संबोधले गेले, कारण त्यांनी भारतातील आश्रमांची आई म्हणून सेवा केली. 1917 मध्ये कस्तुरबांनी चंपारण, बिहारमध्ये महिलांच्या कल्याणासाठी काम केले, जेथे गांधींनी शेतकऱ्यांसोबत काम करत होते. 1922 मध्ये तिची तब्येत खराब असतानाही तिने गुजरातमधील बोरसद येथे सत्याग्रह, अहिंसक प्रतिकार चळवळीत भाग घेतला. तिने अनेक सविनय कायदेभंगाच्या मोहिमा आणि मोर्चांमध्ये भाग घेणे चालू ठेवले. परिणामी तिला अनेक वेळा अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. 1939 मध्ये गांधींनी राजकोटमध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध अहिंसक निषेधांमध्ये भाग घेतला, जेव्हा शहरातील महिलांनी त्यांना विशेषतः त्यांच्यासाठी वकिली करण्यास सांगितले. 12 गांधींना पुन्हा एकदा अटक करण्यात आली आणि महिनाभर एकांतवासात ठेवण्यात आले. तिची तब्येत बिघडली पण ती स्वातंत्र्यासाठी लढत राहिली. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनात भाग घेतल्याबद्दल मोहनदास आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांसह तिला पुन्हा अटक करण्यात आली. जानेवारी 1944 मध्ये कस्तुरबाजींना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्या बराच वेळ अंथरुणावरच होत्या. तब्येत बिघडल्यामुळे 22 फेब्रुवारी 1944 रोजी संध्याकाळी 7:35 वाजता पुणा येथील आगा खान पॅलेसमध्ये वयाच्या 74व्या